राज्य शासनाने 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा निश्चित केला असून त्यात जनतेच्या तक्रारींचे निवारण, सुकर जीवनमान तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी हे घटक अंतर्भूत आहेत. मेळघाट सारख्या दुर्गम आदिवासी बहुल भागातील नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागांनी समन्वयाने काम करून त्यांच्या अडचणी व समस्या सोडवाव्यात असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी दिले. सीमाडोह पर्यटन संकुल येथे 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत मेळघाट क्षेत्रातील गावांना भेट व ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण या कार्यक्रमांतर्गत सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, अप्पर आयुक्त अजय लहाने, रामदास सिद्धभट्टी, सूरज वाघमारे, उपवन संरक्षक सुमित सोळंके, दिव्य भारती एम, प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाळदळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाच्या 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेळघाट परिसरातील 10 गावांना भेट देऊन तेथील ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, रेशन दुकान, सोयी सुविधांची आदींची पाहणी करून ग्रामस्थांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. 100 दिवस कृती विकास आराखड्यांतर्गत मेळघाट क्षेत्रातील वझर, घटांग, सलोना, भवई, सीमाडोह, माखला, चिखली, तारुबांधा, बोरी, केशरपूर, कारा या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या. मेळघाट क्षेत्रातील गावांना भेट या कार्यक्रमांतर्गत प्रारंभी विभागीय आयुक्तांनी वझर येथील ग्रामपंचायत आणि पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांच्या स्वर्गीय अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधीर बेवारस बाल सुधारगृहास भेट दिली व मतिमंद मुलामुलींशी संवाद साधून आस्थेवाईपणे विचारपूस केली. यावेळी शंकरबाबा पापडकर यांनी बाल सुधारगृहातील 18 वर्षावरील अनाथ मुलांना कायमचे पालकत्व व पुनर्वसन होण्याचा कायदा होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली. या संबंधी राज्यभवन येथे बैठक लावून सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.